सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघतो की शार्क टँक इंडिया मधले जे जजेस आहेत ते एवढा मोठा करोडोचा बिझनेस असताना सुद्धा मस्त रिलॅक्स मध्ये कॉफी पीत शोचा एन्जॉय करत असतात। पण आपला जो मराठी उद्योजक आहे तो सातत्यानं जो आपल्या बिझनेस मध्येच घासला जात आहे, त्याची जवानी म्हातारपण सगळं त्या व्यवसायामध्येच जाते आणि तो जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही। वास्तविक जर पाहिलं तर पैसा हा महत्वाचा आहे, पण आपल्या आयुष्यापेक्षाही महत्वाचा नाही। त्याच्यामुळे आपला बिझनेस सिस्टम असं उभं करणं गरजेचं आहे की ज्या व्यवसायामधून आपल्याला पैसा सुद्धा मिळेल आणि त्या पैशाचा आपण जीवन जगण्यासाठी उपभोग सुद्धा घेऊ शकू। असेच बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत, जे आपण सातत्यानं तुम्ही घरच्या घरी सोप्यावर झोपून सुद्धा पैसे कमवू शकता आणि अत्यंत म्हणजे कमी वेळेत आणि कमी मेहनतीमध्ये तुमच्यापर्यंत आपण या व्यवसायाच्या माध्यमातून हजारो रुपये कमवू शकतो। तर तो म्हणजे की सलूनचा बिझनेस। सलूनचा बिझनेस म्हटल्या शॉक नका होऊ, तुम्हाला मी काही कटिंगा करायला सांगत नाही आहे। तर आपला बिझनेस असा आहे की आपल्याला काय करायचं आहे की वेगवेगळे जे नगर परिषद महापालिकेचे शॉप आहे किंवा जे अत्यंत कमी रेटमध्ये प्राइम लोकेशनला रेंटवर जर मिळत असेल तर चांगलं 5-10 वर्षाचा ॲग्रीमेंट करून आपण शॉप रेंटवर घेऊ शकतो आणि त्या शॉपमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त सिंपल असं डेकोरेशन करायचं आहे। सिंपल म्हणजे त्याच्यामध्ये फक्त व्हाईट पुट्टी करायची आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर सिंपल कलर देता आला एखादा कमी रेटमध्ये तर ते देता येईल। आणि आपल्याला जो मिरर आहे, जो समोरची फ्रंट वॉल आहे, त्या फ्रंट वॉल समोर एक मिरर आपल्याला मोठा बसवायचा आहे आणि त्याच्या खालची जो कलर आणि वॉल पुट्टीचा जरी खर्च आपण वाचवला तरी चालते, तेवढा मिरर आपल्याला बसवायचा आहे। आणि त्या मिरर सोबतच आपल्याला समोर 5 ते 7 हजार रुपयामध्ये येणाऱ्या जे सलूनच्या चेअर आहे, ते सलूनच्या चेअर 3 चेअर आपल्याला त्याच्यामध्ये समोर आणून ठेवायचे आहे आणि जे काही साहित्य सलूनचं ठेवण्यासाठी 1, 2, 3 स्ट्रे आपल्याला तिथं ठेवायचे आहे आणि मागे कस्टमरला बसण्यासाठी चांगला असं थोडंसं फर्निचरचा टेबल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला सीसीटीव्ही जे आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला मोबाईलला कनेक्ट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं आपलं जे आहे शॉप, त्याचं रेंट आणि काही प्रमाणात जे आहे हे आपले जे 3 ते 4 चेअर जशा बसतील 100 ते 150 स्क्वेअर फीट मध्ये असं नियोजन करायचं आहे आणि कस्टमरसाठी बसण्याचं म्हणजे वन टाइम तुम्हाला पूर्ण इन्व्हेस्टमेंट जे आहे 1,00,000 ते 1,25,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये आहे। मग आता याच्यामध्ये कसा बिझनेस करायचा, तर आपल्याला जे काही कारागीर आहे तर कारागिरांना आपल्याला 50% ने आपल्याला हे द्यायचं आहे। म्हणजे जे काही कारागीर आहे, जे सलूनचे कारागीर आहे त्यांना 50-50 अशा शेअर मध्ये आपल्याला इथं जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि आपण हे मंथली सुद्धा घेऊ शकतो। पण त्याच्यामध्ये तो कारागीर तेवढे एफर्ट टाकणार नाही, तेवढी सर्व्हिस देणार नाही, तेवढा कस्टमर खुश होणार नाही आणि तो एक विचार करेल की मीच का करू, शॉपमध्ये 3 लोक बसलेले असताना मी का करू। त्याच्यामुळे आपल्याला 50-50 पार्टनरशिप मध्ये आपल्याला हे कारागिरांना द्यायचं आहे, जेणेकरून कारागीर सुद्धा त्याला सुद्धा असं वाटेल की हा कस्टमर आपल्यासाठी परमनंट झाला पाहिजे। त्याच्यामुळे तो सर्व्हिस सुद्धा आपण त्याला देऊ शकणार, तो देणार कस्टमरला। त्याच्यामुळे कस्टमर परमनंटली तुमच्या सोबत जुळून राहणार आणि कस्टमर आल्या आल्या प्रत्येक जण त्याच्यावर धाव घेणार आणि चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करणार। याच्या माध्यमातून आपला जो बिझनेस आहे तो चांगला डेव्हलप होणार। आपल्याला काही करायचं नाही आहे, आपल्याला जो 50% पार्टनरशिप आहे तर तिथे एक रजिस्टर ठेवायचा आहे, कुणी किती कटिंग केल्या हे आपल्याला शोधायचं आहे। दाढी कटिंग सर्व्हिसचे जेवढे चार्जेस घेतले तेवढे चार्जेस त्याच्याकडून आपल्याला लिहून घ्यायचे आहे आणि आपल्याला जे आहे सीसीटीव्ही मध्ये आपण हे डेली रोज रात्री चेक करू शकतो की कुणी किती कस्टमर काढले, कारण की एका कस्टमरला अर्धा 1 तास याच्यामध्ये दिला जातो। त्याच्यामुळे 3-4 कारागिरा मिळून आपल्याला बरोबर असं प्रचंड असं मार्जिन कमवण्याची संधी या व्यवसायामध्ये आहे। आणि आपण काय करू शकतो की वेगवेगळे एक शॉप तुमचं जर सेटल झालं तर तुम्ही एका शहराच्या ठिकाणी 4-4, 5-5 शॉप सुद्धा डेव्हलप करू शकता आणि 4-5च नाही तर इव्हन 50 शॉप पर्यंत तुम्ही हे जाऊ शकता। पण याच्यासाठी पहिलं शॉप चालू करणं हे सगळ्यात महत्वाचा असा पॉइंट आहे। त्याच्यानंतर आपण सगळं डेकोरेशन केलं, शॉप रेडी केलं, सगळं ओके झालं, कुणाला समस्या आली असेल की आपण एक असं कारागीर कुठून आपल्याला मिळतील, तर कारागीर मिळवण्यासाठी आपल्या जे शहरामध्ये सलूनचे जे क्लासेस होतात
ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिल्या जाते मुलांना, तर त्या क्लासेसला आपल्याला भेटायचं आहे आणि त्यांना आपल्याला आपल्या या प्लॅन बद्दल सांगायचं आहे, जेणेकरून क्लासेस देणारे हे सुद्धा म्हणू शकतात की आम्ही तुम्हाला क्लासेस झाल्या तुम्हाला जॉब सुद्धा देऊ किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो। यामुळे काय होतील की ज्या ठिकाणी क्लासेस झाल्या जे बाहेर पडणारे विद्यार्थी आहे ते आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात। आणि बरेचसे असे सलून व्यावसायिक आहे ज्यांच्याकडे जे आहे याचं जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे शॉप वगैरे उभं करण्यासाठी, ते सुद्धा तुम्हाला इझिली उपलब्ध होऊ शकतात। असा हा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये आपण घरच्या घरी राहून सुद्धा मोठ्या प्रमाणात अर्निंग करू शकतो कुठल्याही मोठ्या इन्व्हेस्टमेंट शिवाय। तर एक शॉप पासून तुम्ही सुरुवात करण्यास काही हरकत नाही, नंतर हळूहळू तुम्हाला जसं सक्सेस मिळत जाईल त्या पद्धतीने तुम्ही मोठी चेन उभी करू शकता आणि अशा पद्धतीने आपण जे आहे पॅसिव्ह इन्कम अर्न करू शकतो। आणि कुठलंही आपल्याला तिथे शॉपवर बसायचं काम नाही आणि आपल्याला तिथे बसायचं सुद्धा नाही, कारण की आपल्याला आणखी मोठं काम करायचं आहे, मोठा बिझनेस डेव्हलप करायचा आहे। त्यामुळे अशा पद्धतीने सुंदर हा बिझनेस आपण करू शकतो। तुम्हाला काय वाटतं, आपण करू शकतो नाही करू शकत, काय अडचणी आहे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूल मध्ये जर ऍडमिशन घेतली नसेल तर आता सबस्क्राईब करून ऍडमिशन घ्या। धन्यवाद।